येणाऱ्या दिवसामध्ये 15-20 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काय बदल होईल हे महाराष्ट्रातील जनता बघेल। त्यामध्ये मेन खुर्चीपासून तर बदलाला सुरुवात होईल। सप्टेंबर हा महिना या राज्यामध्ये पूर्ण मोठ्या सगळी सत्ता बदलेल येईल असं आम्ही म्हणत नाही, पण खुर्ची मात्र मुख्य बदलेल हे तुम्ही सांगून ठेवतो, ठासून सांगतो। उद्या पुण्यात राहायचं का? हो, बऱ्याच भागामध्ये पाऊस नाही, विशेषतः मराठवाड्यात नाहीये, दुष्काळ सदृश परिस्थिती आहे। जी खरीपात पिकं पेरलेली आहे, कापूस धान ते वाळायला लागलेले आहे, असं मदत महाराष्ट्राने मागच्या जवळपास 22 दिवस झाले पावसाने दडी मारून। आत्ताही हवामान खात्याचा अंदाज आहे की काही भागामध्ये तुरळक पाऊस पडेल। याचाच अर्थ कापूस, सोयाबीन आणि भात पिकं आता संकटात आले। विशेष रूपानं मराठवाड्यामध्ये ज्याला आपण नाथसागर म्हणतो, त्या मराठवाड्याच्या त्या धरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ओलीत होतं, सिंचन होतं। धरण फक्त आता 34% भरला आहे आणि या पावसाच्या दडी मारल्यामुळे खूप मोठं नुकसान आता शेतकऱ्याला सहन करावं लागणार आहे। आता बघू 1 रुपयामध्ये विमा काढणारं सरकार या सर्व शेतकऱ्यांना कशी मदत करते। पूर्वी ओला दुष्काळाची परिस्थिती दिसत होती, पण आता सुखा दुष्काळ, कोरडा दुष्काळ काही भागामध्ये निर्माण झाला आहे, त्याची माहिती आम्ही घेत आहोत आणि शासनाला हा कोरडा दुष्काळ घोषित करावाच लागेल। असे आता महाराष्ट्रातील जवळपास 11 जिल्हे आहेत आणि या 11 जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी पाऊस आहे। पीक हातात येईल अशी कुठलीही शक्यता नाही। त्यामुळे पूर्वी झालेले पंचनामे आणि आता कोरड्या दुष्काळाचे पंचनामे शेतकऱ्यांसाठी शासनाला करावं लागेल आणि त्यांना आवश्यक ती मदत सुद्धा शासनाने त्वरित करण्याचं पाऊल उचललं पाहिजे। यवतमाळमध्ये 17 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। काल धनंजय मुंडे होते, पण ते त्याच्यावरती काही उत्तर दिले नाही। तर आता शेतकऱ्यांची परिस्थिती तीच आहे, आत्महत्याच करतात शेतकरी। बघा, आपल्या सगळ्यांना माहित आहे की 2014ला सरकार आल्यानंतर या देशाचे पंतप्रधान स्वतः जी भाषणं केली, ज्या शेतकऱ्यांना आश्वासित केलं, आश्वासन दिलं, तुम्ही हमी भावाचं आश्वासन दिला आणि त्या MSP नुसार आता दर मिळतो का? धानाला 2014मध्ये 2700 रुपये दर मिळत होता, आता जवळपास 2100-2200 रुपये बोनस धरून मिळतो। याचाच अर्थ 500 रुपयांनी आज जवळपास 9 वर्ष झाल्यानंतरही शेतकरी नागवला जातो। ही धान उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा आहे। सादर त्याच प्रकारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तशीच अवस्था आहे। सोयाबीनचा शेतकरी तर तो वाऱ्यावर सोडल्यासारखी परिस्थिती आहे। अति पाऊस आला तरी जातो, पाणी कमी आला तरी सोयाबीनचा शेतकरी मरतो आणि अशामुळे खरीप पिकं सगळी अडचणीची ठरतात आणि अशामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी। ज्या उपाययोजना सांगितल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेले, आता या आत्महत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहे, त्या सरकारला थोडी जबाबदारी स्वीकारून काम करण्याची गरज आहे। मला वाटतं की हे केवळ आता आपण सगळे पाहतो भोगावलेचं पर्वाचं स्टेटमेंट, म्हणजे सरकार शेतकऱ्यांसाठी नाही, मजुरांसाठी नाही, महिलांवर अत्याचारासाठी यांना काही देणं घेणं नाही। वाऱ्यावर सोडलेलं हे सरकार आहे, हे वाऱ्यावर आहे आणि राज्याला वाऱ्यावर सोडलं आहे। सरकार वाऱ्यावर तर राज्य वाऱ्यावर। त्यांना आत्महत्या केली काय? कोणत्या नाकानं बोलणार आत्महत्येवर? कारण यांचा एक आमदार मला मंत्रिमंडळात घेतलं नाही तर मी आत्महत्या करीन म्हणून धमकी देऊन मंत्रिमंडळात येतो। यांना की खालच्या पातळीवरचं आणि घाणेरडं हे सगळं करून ठेवलेलं आहे। त्यांना शेतकऱ्याच्या आत्महत्येची काय पर्वा आहे? म्हणून हे सगळं जे चाललं आहे ते राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी चाललेलं आहे। कर्नाटक सरकारची पुन्हा मुजोरी सुरू होते। शिवाजी महाराजांचा पुतळा हटवलाय। भाजप म्हणत आहे की मुजोरी आम्ही सहन करणार नाही, पण तरी हे रोखण्यासाठी कुठेतरी सरकार अपयशी ठरत आहे। कर्नाटकामध्ये जो पुतळा हटवला गेला तो अनधिकृत पुतळा होता। त्याचा चेहरा, महाराजांचा चेहरा अत्यंत तो वेगळा होता
अनधिकृतपणे मांडला होता. मी तुम्हाला आठवण करून देईल या भाजपवाल्यांना, अरे थोडी तरी माहिती घेऊन बोला. तोंडात आलं बकून दिलं असं करू नका, मूर्खासारखे बोलू नका. 11-12 पुतळे मागच्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं, अनधिकृत पुतळे हटवले. त्यावेळेस का बोलले नाहीत? तोंड शिवलं होतं काय? आणि आज तो अनधिकृत पुतळा होता, अनधिकृत मांडला गेला. असं आहे की महाराजांचा चेहरा, कुठल्याही महापुरुषांचा चेहरा, त्याचा एक क्ले तयार होतो, त्याला परवानगी दिली जाते आणि परवानगीनंतर तो पुतळा मांडला जातो. काहीतरी बगबग चालली. आणि एवढेच हेच महाराजांचे, भाजप कधी महाराजांचे झाले काय? मनुस्मृतीने महाराजांच्या संदर्भात, संभाजी महाराजांच्या संदर्भात गोळवळकर गुरुजींनी काय लिहून ठेवलं हे जरा वाचा म्हणा. संभाजी महाराजांची सर्वाधिक बदनामी कोणी केली? काय बोलणार? काहीतरी सांगतात आणि थोडे दाणे मिळाले की पोपटासारखे बोलायचं, याला काही अर्थ नाही. कालच्या कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बंदद्वार चर्चा झाली होती. त्यामुळे कुठेतरी सरकारमध्ये या दोन्ही पक्षांमध्ये अलबेल अशी स्थिती आहे. कुणाची झाली? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री. हे महाराष्ट्र बघतोय. कधी उपमुख्यमंत्री पुण्याचे दाणी मारतात, कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दाणी मारतात आणि तीनही कधी एकत्र येत नाही. 2 उपमुख्यमंत्री आले की मुख्यमंत्री येत नाही. आणि हे सगळं जे चाललेलं आहे ते आलबेल आहे की नाही, तर ह्या महाराष्ट्रातील जनतेला सगळा हा नाटक, तमाशा, खडा तमाशा सगळं दिसतोय. ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची पद घालवली, सत्तेच्या हव्यासापोटी, सत्तेच्या खुर्चीसाठी वाटेल ते असं हे महाराष्ट्रात चाललेलं आहे. आणि मला वाटतं की आलबेल काय, तर येणारे, मी बोललो आहे, येणाऱ्या दिवसामध्ये 15-20 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काय बदल होईल हे महाराष्ट्रातील जनता बघेल. त्यामध्ये मेन खुर्चीपासून तर बदलाला सुरुवात होईल अशी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मी खात्रीनं सांगतो, सप्टेंबर हा महिना या राज्यामध्ये पूर्ण मोठ्या सगळी सत्ता बदलेल. सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असं आम्ही म्हणत नाही, पण खुर्ची मात्र मुख्य बदलेल हे तुम्ही सांगून ठेवतो, ठासून सांगतो.